हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम जय जय राम हरे जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा हा विठ्ठल परवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल परवा 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 तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा परवा तो हा माधव परवा 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 तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा परवा तो हा माधव परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव 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 परवा 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 तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर बाप कुमारी तो हा विठ्ठल परवा तो
हा विठ्ठल भरवा विलंबेच्या जोड सर्व थाटे आगरे बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आगरे बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा भरवा तो हा माधव भरवा ये तो हमारा भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा 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 तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे इहलोकीचा हा देह देव इच्छिता इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे इहलोकीचा हा देव देव इच्छिता देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटने करो स्वर्गेचे निशाणी करो स्वर्गेचे निशाणी करो स्वर्गीचे निशाणी कामने वावटणे करू स्वर्गीचे निशाणी स्वर्गीचे निशाणी करू स्वर्गीचे निशाणी धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो जन्मालो
दास विठोबाचे झालो, 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 दास विठोबाचे झालो. गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार. रे रे ना आ इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देह, इहलोकीचा इहलोकीचा हा देह, देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देह, इहलोकीचा हा देह. देव इच्छिताति पाहि, देव देव इच्छिताति पाहि, देव इच्छिताति पाहि, देव इच्छिताति पाहि. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. देव इच्छिताति पाहि, देव इच्छिताति पाहि, देव इच्छिताति पाहि, देव इच्छिताति पाहि. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य धन्य आम्ही जन्म आलो. दास दास विठोबाचे, विठोबाचे झालो, दास दास विठोबाचे, विठोबाचे झालो, दास 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 विठोबाचे, दास 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 विठोबाचे झालो, दास विठोबा.
दास 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 विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबा दास 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 विठोबाचे 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 झालो दास 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 विठोबाचे विठोबाचे झालो दास विठोबाचे विठोबाचे झालो विठोबाचे झालो दास विठोबाचे दास दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दास 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 विठोबाचे झालो हो विठोबाने विठोबाने अर्ध विठोबाचे दास विठोबाचे 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 झालो विठोबाचे झालो विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दयामी जगमारो धन्य आम्ही धन्य आम्ही धन्य आम्ही धर्म आलो धन्य आम्ही धर्म विठ्ठल 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 करावं विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की जय तुकाराम बाबा जय विठ्ठल 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 हॅलो इहलोकीचा हा देह आवाज कडक करा इफेक्ट कमी करा थोडासा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो यैव 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 धावून या विलंब कवाया लावेला कुपाळे हो विलंब कवाया लावेला कुपाळे जैव 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 धावूया विलंब कवाया लावेला कुपाळे विलंब कवाया लावेला कुपाळे यैव 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 धावून या विलंब कवाया लावेला कुपाळे हो विलंब कवाया लावेला कुपाळे जैव 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 धावूया विलंब कवाया लावेला कृपाळू विलंब कवाया लावेला विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके मोठे गुंतली सीमाये विश्वव्यापके मोठे गुंतली सीमाये विश्वव्यापके जैव 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 धावून या विलंब कवाया लावेला कुपाळे हो विलंब कवाया लावेला कुपाळे जैव 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 धावूया विलंब कवाया लावेला कृपाळू विलंब कवाया लावेला कृपाळू लावेला समचरण सरोजम सांद्रनीलाभुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमनमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं
विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी पावनी संपाद ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जुगं शिरसा गुरुन्तं गणेशावतार स्वामी दयाळ खेडले ग्रामी क्रमी सर्व काळ शोभे तुकाराम नाम जयांना साक्षात अवतार योगेश्वरांना मनोजवं ऋतुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में
रामजी कोला लखनजी कोला रामजी कोला लखनजी कोला सीताजी कोला भरतजी कोला भरतजी कोला अरे आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरिधर में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरिधर में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरिधर में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि गिरिधर में इहलोकेचा हा देह इहलोकेचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मनुष्य देहाचं महत्व सांगणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात, बाबा रे, हा जो मानवी देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, भेटलेला आहे, हा देव दुर्लभ असलेला देह, त्याची किंमत आपल्याला कळालेली नाही, त्याचं महत्व आपल्याला कळालेलं नाही. पण या मनुष्य देहाचं महत्व देवादिकांना कळलं पण त्यांना मिळाला नाही. आणि म्हणून ते देवाकडे इच्छा करतात, भगवान परमात्म्याकडे इच्छा करतात का हा मानवी देह आम्हाला मिळावा आणि यातून आमच्या जीवनाची सार्थकता आम्ही करून घ्यावी. तुकोबराय म्हणता, बाबा हा मानवी देह आम्हाला मिळाला आणि आम्ही या मानवी देहाच्या साधनातून, हे मनुष्य देह म्हणजे साधन आहे, आणि या साधनातून आम्ही भगवान परमात्म्याची भक्ती केली, विठ्ठलाची भक्ती केली, आणि विठ्ठलाची भक्ती करून आम्ही त्या परम सुखाला प्राप्त करून घेतलं. नव्हे नव्हे जे स्वर्ग आहे त्या स्वर्गाची आम्ही पायरी केली आणि त्या पायरीवर पाय देऊन आम्ही भगवत स्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त झालो. असा प्रस्तुत अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज ज्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे ते हरिभक्त परायण कैलासवासी लक्ष्मण नारायण पवार यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध निमित्ताने ही कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली. ज्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठं असं योगदान आहे, ज्यांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढाकार आहे, राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, नवे नवे परमार्थिक क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये जे पुढाकाराने आपली वाटचाल करतात, प्रत्येकाला एक असं काहीतरी आदर्श म्हणून या गावामध्ये वावरतात, असे आमचे हरिभक्तपरायण आमचे काका कुऱ्हाडे काका, कांताराम काका कुऱ्हाडे यांच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झाली. त्याबद्दल काकांचे मी आभार मानतो. त्याचबद्दल दुसरं म्हणजे आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांचा आवाजाचा तुम्ही रिदम ऐकला, असे आमचे शुभम महाराज. आणि दिसायला जरी एकनाथ असले पण त्यांचं नाव नवनाथ आहे, असे आमचे नवनाथ महाराज. त्याचबरोबर इकडे बरोबर सर्व राम महाराज पवळ यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात सर्व तरुण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व टाळकरी वृंद, इकडे विनेकरी बाबा आहे. विनेकराचे शास्त्र असं आहे बाबा, जर कीर्तन करायला काही अडचण निर्माण झाली ना तर संपूर्ण कीर्तन विनेकऱ्याला करावं लागतं. तुमची तयारी असेल तर मी आत्ताच उपरणं सोडतो. त्याचबरोबर दोन्ही दत्त स्वरूप असलेले चोपदार आहे. चोपदार सामान्य नाही, नाथ महाराजांच्या घरी दत्त महाप्रभूंनी चोपदारकीचं काम केलेलं आहे, आणि असे म्हणून दत्त स्वरूप असलेले दोन्ही चोपदार. त्याचबरोबर इकडे आमचे सुंदर असा मृदंग वादक आहे, सुंदर असं त्यांचं वादन आहे, ते सुद्धा आमचे सहकारी बनून या कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे सिस्टीमवाले दादा, आमचे सहकारी गोसावी दादा, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. याच्या अगोदरही त्यांनी माझा एक कार्यक्रम केलेला आहे, बोकनीमध्येच केला ना, एक कार्यक्रम केलेला आहे.
असे आमचे गोसावी दादा यांची सुद्धा सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. त्याचबरोबर आपल्या आजच्या कीर्तनाचं चित्रण करण्यासाठी सारोळा थडी या ठिकाणाहून उपस्थित झालेले आमचे गोकुळ भाऊ सानप यांचं सुद्धा धर्मकीर्तन नावाचं चॅनल आहे आणि ते सुद्धा आजच्या कीर्तनाचं चित्रण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा मी धन्यवाद त्या ठिकाणी मानतो. तुम्ही सर्व उपस्थित श्रोतृ मंडळी, पाठीमागे महिला मंडळ आहे, पुढे पुरुष मंडळी आहे, सर्वांच्या चरणावर एकदा वंदन करतो, माझा दंडवत करतो आणि माझ्या वाणीला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संतान, हे वार करे संतान. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संतान, वार करे संतान, वार करे संतान. मस्तक हे पायावरी, वार करे संतान, मस्तक हे पायावरी, वार करे संतान. तुमच्या माध्यमातून आज मेजवानीच म्हणायची आम्हाला. त्याचबरोबर गंगा भागीरथी पार्वताबाई लक्ष्मण पवार पत्नी आहे, ज्ञानदेव लक्ष्मण पवार मुलगा, दत्तू लक्ष्मण पवार मुलगा, महेश दत्तू पवार नातू, ऋषिकेश दत्तू पवार नातू, गयाबाई श्रीपंत पगार बहीण, सत्यभामा राजाराम बोडके मुलगी, तुळशीबाई प्रकाश बोडके, भागुबाई नवनाथ पगार, अलका मोहन एकडे, शशिकला दत्तू पवार, अश्विनी महेश पवार, रोहिणी नवीन उगले, सुनीता महेश गिलविले, मायरा महेश पवार, श्रेया महेश पवार असा आपतिष्ट परिवार, सर्व नातेसंबंध, पाहुणे रावळे, सर्व गणगोत या ठिकाणी उपस्थित आहे. भुकणी गावातील ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर जवळ असलेलं सुरेगाव इथून सुद्धा काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक कीर्तन या ठिकाणी माझ्या वाटेला आलं. सेवेसाठी अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबरा यांचा. प्रस्तुत अभंगाचा भावार्थ आपण सरळ सरळ बघितलेला आहे, थोडा आवाज कडक करा. जगद्गुरु तुकोबरायांनी जगद्गुरु तुकोबरायांनी प्रस्तुत अभंगातून मनुष्य देहाचं महत्व या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. मनुष्य जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत फक्त त्या ठिकाणी पैसा आणि पैसा कमवतो, कर्म करत राहतो. पण कर्म करत असताना ते कर्म आपण आपल्या कोणत्या मार्गाने आपल्याला घेऊन जात आहे याची जाणीव मनुष्याला राहिलेली नाही. परिणाम त्याचं पतन झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून पतन होऊ नये, आपलं कर्म योग्य असावं, असं जर आपल्याला काही करायचं असेल तर त्यासाठी भक्ती हे जे सांगितलेलं आहे, भक्ती हे जे कर्म सांगितलेलं आहे, भक्ती कर्मातून आपण त्या ठिकाणी भगवत प्राप्ती करून घेऊ शकतो, आपलं कर्म योग्य होऊ शकतं. शास्त्राने आपल्याला काही कर्म सांगितलेले आहे. शास्त्र म्हणतं बाबा रे, कर्माचे दोन प्रकार आहे, एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म आहे. विहितामध्ये पुन्हा 4 प्रकार केलेले आहे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे नित्य कर्म, दुसरा प्रकार आहे नैमित्तिक कर्म, तिसरा प्रकार आहे काम्य कर्म आणि चौथा प्रकार आहे प्रायचित्त कर्म. आणि जे निषिद्ध कर्म आहे, निषिद्ध कर्म शास्त्र म्हणतं करू नका. मग विहित कर्मामध्ये जे पुन्हा आपण 4 प्रकार बघितले. सकाळी उठल्यापासून स्नानादी विधी आपण करतो, देवपूजा करतो, भोजन करतो, हे नित्य कर्मामध्ये येतं, आपण नेहमी करतो आणि म्हणून नित्य कर्म त्याला असं म्हणतात. त्यानंतर नैमित्तिक कर्म आहे, जे निमित्तानं केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. आजचं वर्षश्राद्ध हे सुद्धा नैमित्तिक कर्मामध्ये येतं, जे निमित्ताने केलं जातं नैमित्तिक कर्म आहे. आणि काम्य कर्म म्हणजे आपण एखाद्या देवतेला नवस वगैरे करतो. उदाहरण घ्यायचं ठरलं, रामायणामध्ये दशरथ महाराजांना पुत्र संतती होत नाही आणि म्हणून त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला, ते काम्य कर्म आहे, त्याला काम्य कर्म असं म्हणतात.
आणि प्रायचित्त कर्म म्हणजे अनावधानाने आपल्याकडून एखाद्या जीवाची हत्या झाली, एखाद्याचं अंतकरण आपल्याकडून दुखावलं गेलं, तर त्याबद्दल अंतकरणामध्ये तळमळीची भावना निर्माण होणं म्हणजे प्रायचित्ताची भावना निर्माण होणं, त्याला प्रायचित्त कर्म असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल असे आपण कर्माचे प्रकार बघितले. आणि मग कर्म करत असताना मनुष्याने आपण काय कर्म करतो, लक्षपूर्वक ऐका, आपण काय कर्म करतो हे स्वतः आपण आत्मपरीक्षण करायला हवं. कारण आपण जे कर्म करतो ना, आपल्या कर्मातून सामाजिक काही हानी तर होत नाही ना, आपल्या परिवारामध्ये कोणाचं अंतकरण तर दुखावलं जात नाही ना, हे स्वतःचं आत्मपरीक्षण मनुष्याने स्वतः करायला हवं. आपण काय वागतो. कधी कधी मनुष्य म्हणत असतो, बाबा मी काहीतरी ड्युटीहून घरी आलो ना आणि माझ्या गाडीचा आवाज जरी आला ना तरी घरातली मंडळी सगळी चिडीचूप बसते म्हणली. घरात म्हातारी माणसं असेल तर ते माळ जपत असतात, काहीतरी ग्रंथ घेऊन काहीतरी वाचन करत असतात. घरातली लहान छोटी मुलं असले ना ते काहीतरी आपलं शालेय वस्तू घेऊन बसतात, काहीतरी स्टडी वगैरे अभ्यास वगैरे करतात. महिला मंडळ आपल्या स्वयंपाकघरामध्ये काहीतरी करतं म्हटले, सगळे मला घाबरतात म्हटले. अरे तुझ्यापेक्षा दहशतवादी बरे म्हटले. मग आहे का नाही? माणसाचं जीवन दहशतवाद्याप्रमाणे नसावं, आपली दहशत नसावी, लोकांनी आपल्यावर प्रेम करावं. आपण गेल्यानंतर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आपल्याबद्दल एक वेगळी अशी प्रेमाची भावना निर्माण होणं, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आपलं काहीतरी एक स्थान असावं, असं मनुष्याचं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. आणि असं व्यक्तिमत्व जरी आपल्यातून गेलं ना तरी लोक तळमळ करतात. अजून 4-2 वर्ष असायला हवे होते, त्यांची गरज होती समाजाला, त्यांची परिवाराला गरज होती, अजून समाजामध्ये काहीतरी उभारणी अजून झाली असती, असं लोक तळमळ करतात. आणि यासाठी मनुष्याचं जीवन हे लाचारीचं नसावं. लक्षात घ्या, अजून कडक करा आवाज. यासाठी मनुष्याचं जीवन लाचारीचं नसावं. तुकोबाराय असं म्हणतात, बाबा नसावे ओशाळ मग मानिती सकळ, वा जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन. लाचारीचं जीवन मनुष्याचं नसावं. ओशाळ म्हणजे लाचार, आणि असं लाचारीचं जीवन मनुष्याच्या हानीला त्या ठिकाणी पतनाला कारण होतं. त्याचं पतन त्या ठिकाणी होतं. आणि एकदा पतन झालं ना तर पतन झाल्यानंतर त्या मनुष्याला पुन्हा कीर्ती प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. आपण जगद्गुरु तुकोबारायांचं उदाहरण जर घेतलं ना तर जगद्गुरु तुकोबाराय जीवनाच्या शेवटच्या टोकावर उभे राहिले आणि शेवटच्या टोकावर उभं राहून स्वतःच्या जीवनाची वाटचाल बघितली तुकोबारायांनी. काय जीवन जगलो मी, माझ्या स्वतःच्या जीवनाचं मला कौतुक वाटावं. कौतुक वाटे झाली या वेचांचे, नाम मंगळाचे तेने गुणे. माझ्या स्वतःच्या जीवनाचं मला कौतुक वाटावं. अरे समाज कौतुक करेल काय, स्वतः कौतुक केलं पाहिजे. लक्षात घ्या, समाज फक्त काय करत असतो, आपण आपल्याकडे एक मन आहे, समाज घोड्यावरही चालून देत नाही आणि पायी चालून देत नाही. तुकोबारायचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणता, लोक जैसा ओक धरिता धरवेणा पतित पावना देवराया. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता झाला न पुसंक. लग्न करायला लागला, लोक म्हणतात जरा गडबड दिसते म्हटले, लय माजला म्हटले हा लग्न करायला लागला. नाही करायचं लग्न, ब्रह्मचारी राहायचं. लोक म्हणतात नपुसंक असेल म्हणून करत नसेल. लोकांचं काय घेऊन बसता, माणसाच्या जीवनाचं स्वतःचं कौतुक स्वतःला वाटायला हवं. आपण काय कर्म करतो, आपण समाजामध्ये काय वागतो, आपल्या परिवार आपल्याकडून काय आदर्श घेतो, समाज आपल्याकडून काय आदर्श घेतो, काय शिकतो समाज आपल्याकडून, हे खूप महत्वाचं आहे. आणि असं माणसाचं जीवन सुगंधाला प्राप्त करून देत असतं. असं फुलाप्रमाणे जीवन माणसाने जगलं पाहिजे. आणि हे जीवन जगण्यासाठी माणसाला अगोदर या मनुष्य देहाचं महत्व कळायला हवं. तेच महाराज अभंगामध्ये त्या ठिकाणी सांगतात, बाबा मनुष्य देहाचं महत्व एकतर हा मनुष्य देह असा आहे, या काहींना मिळाला नाही पण कळाला, काहींना कळाला पण मिळाला नाही, काहींना मिळालाही नाही कळालाही नाही म्हटले. हा मनुष्य देह असा आहे. देवांना कळाला पण मिळाला नाही, संतांना कळालाही आणि मिळालाही, पण मनुष्याला मिळाला पण कळाला नाही. जर मिळून कळाला असता तर त्याने व्यसनाच्या आधी जाऊन हा मनुष्य देहाचं पतन त्याने केलं नसतं. म्हणून महाराज म्हणतात, बाबा देवादिकांना हा देह मिळाला नाही पण कळालेला आहे. आणि म्हणून ते देव भगवान परमात्म्याकडे इच्छा करतात
का काय अभंगाचं प्रथम चरण. इहलोकीचा इहलोकीचा देह इहलोकीचा देह देव इच्छिता देव इच्छिता धन्यामी जन्मालो देव इच्छिता देव इच्छिता धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो निहालो की चाहते हैं देवाई सीताती कान्हे देवाई सीताती कान्हे देवाई सीताती कान्हे निहालो की चाहते हैं देवाई सीताती कान्हे परिदर दादा देवाई सीताती कान्हे देवाई सीताती कान्हे सीताती शुभम महाराजांसारखी टाळ्या वाजवतात. आणि म्हणून हे स्वर्गातले जे देव आहे ते देवाकडे इच्छा करतात, भगवान परमात्म्याकडे इच्छा करतात. देवा आम्हाला सुद्धा हा मनुष्य देह त्या ठिकाणी मिळू दे. काय मिळू दे? अहो स्वर्गामध्ये काय कमी आहे? तुकोबाराय म्हणतात, जर देव स्वर्गाचे देव परमात्म्याकडे इच्छा करतात आम्हाला मनुष्य देह भेटावा, म्हणजे स्वर्गामध्ये काय कमी आहे? अष्टभोग स्वर्गामध्ये आहे, सुगंध आहे, वनिता आहे, वस्त्र आहे, गीत आहे, तांबूल आहे, भोजन आहे, शय्या आहे, कुसुम आहे. एकूण 8 प्रकारच्या भोगाचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. 8ही प्रकारचे भोग स्वर्गामध्ये आहे. जेथ अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भवन अमरावती. जेथ महासिद्धींचे भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची. जिथे वळगे देव पायका, सैंग चिंतामणीच्या भूमिका. विनोद वनवाटिका सरुतरूंच्या, गंधर्व गानगानी. रंभे ऐसी नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतर्या. काय कमी आहे स्वर्गामध्ये? नाचकाम करण्यासाठी त्या ठिकाणी रंभा आहे, भोगण्यासाठी उर्वशी आहे, त्या ठिकाणी अमृताची कोठार आहे, महासिद्धींचे भांडार आहे, बसण्यासाठी अमरत्व हे सिंहासन आहे, फिरण्यासाठी ऐरावत नावाचा हत्ती आहे. काय कमी आहे त्या ठिकाणी? कामधेनूच्या खिल्लाराच्या खिल्लार त्या ठिकाणी आहे. आणि तरी स्वर्गातले देव म्हणतात देवाला, देवा आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला पाहिजे. अरे हा मनुष्य देह, हा आम्ही मनुष्य आहोत, आम्ही जाणतो या मनुष्य देहामध्ये किती यातना आहे. एवढ्या यातना ह्या मनुष्य देहामध्ये आहे. आणि तरीही स्वर्गाचे देव मृत्यूलोकाची इच्छा करतात. अरे बाबा ह्या मृत्यूलोकामध्ये रात्रंदिवस आम्ही कष्ट घेतो. ते नाथ महाराज इतकं सुंदर वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात, बाबा राती दिवसून निज निकटे, मरणेसे घेता झटे. कवडीची प्राप्ती न भेटे, प्राणांत कष्ट द्रव्य जोडे. आम्ही रात्रंदिवस या ठिकाणी कष्ट घेतो, पण रात्रंदिवस कष्ट घेऊन सुद्धा आम्हाला एवढा धडपडून सुद्धा आम्हाला काही प्राप्त होत नाही, म्हणावा असं समाधान आमचं होत नाही. आणि ते स्वर्गातले देव म्हणतात आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला पाहिजे. ययाती नावाचा राजा आहे, ऐका लक्षपूर्वक ऐका. ययाती नावाचा राजा आहे. आणि हा ययाती नावाचा राजा, याला 2दा तारुण्य प्राप्त झालं. ज्यावेळेस पहिल्यांदा तारुण्य, स्वतःचं तारुण्य आहे, भरपूर अनेक प्रकारचे भोग भोगले, राजपाट आहे, अनेक पत्न्या आहे, सैन्यबळ भरपूर आहे, संपत्ती आहे, आणि हे सर्व असताना सगळं राजपाट भोगलं. म्हातारपण आलं.
आणि म्हातारपण आल्यानंतर म्हणावं असं समाधान काही झालेलं नाही. आपल्या मुलांना बोलावलं, पोराओ, अरे मी एवढं तारुण्य भोगलं, एवढे भोग भोगले, पण माझं म्हणावं असं काही समाधान झालेलं नाही. असं करा, तुमचं तारुण्य मला बहाल करा. आणि कुठल्या तरी शक्तीच्या आधारे ते त्यावेळेस शक्य होतं. इतर मुलांनी सांगितलं, बाबा आमचं तारुण्य आम्ही देऊ शकत नाही. पण त्यामध्ये कुरु नावाचा जो मुलगा होता, जो पुढे कुरु वंश पुढे चालू झाला, तो कुरु नावाचा मुलगा पुढे आला, बाबा माझं तारुण्य मी तुम्हाला बहाल करतो. आणि त्या कुरु नावाच्या मुलाने आपलं स्वतःचं तारुण्य आपल्या बापाला त्या ठिकाणी बहाल केलं, तारुण्य प्राप्त झालं. आणि हा ययाती नावाचा राजा पुन्हा भोग भोगायला सुरुवात केली. पुन्हा भोगला, पूर्ण प्रपंच भोगला, संसार भोगला आणि पुन्हा त्याला म्हातारपण प्राप्त झालं. पण म्हणावं समाधान झालं नाही. आणि मग विचार करायला लागला, अरे बाबा माझं अजूनही समाधान झालं नाही. दोनदा तारुण्य मला प्राप्त झालं, समाधान झालं नाही. लोकांचा धिक्कार करणारे लोक समाजात पाहायला मिळतील, पण स्वतःचा धिक्कार करणारा एकमेव राजा होऊन गेला तो ययाती नावाचा राजा. धीक माझा स्वतःचा धिक्कार असो, दोनदा तारुण्य मला प्राप्त झालं, माझं समाधान झालं नाही. किती भोग भोगले. अरे मनुष्य जीवनापासून ज्या दिवशी जन्म होतो ना, ते जन्म आणि मृत्यू यामधलं जे अंतर आहे त्याला आपण जीवन म्हणतो. आणि जीवन जगत असताना, लक्षात घ्या, जीवन जगत असताना आपण अनेक प्रकारचे कर्म करतो, अनेक प्रकारची संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढी संपत्ती मिळून सुद्धा आपलं म्हणावं असं समाधान होत नाही. तरीही आपली धावपळ चालू असते. काय, कशासाठी करतो आपण ह्या गोष्टी सगळ्या, कशासाठी मिळवतो? बाहेरच्या देशामध्ये जरी आपण बघितलं ना, तर बाहेरच्या देशामध्ये असं आहे, संपत्ती कमवली ना, मनुष्य आता शेवटच्या क्षणाला आहे तो मनुष्य मेला, संपत्ती सरकार जमा करून घेतं, लक्षात घ्या. आणि मुलाबाळांना नवीन संपत्ती बनवावी लागते. असा कायदा जर भारतात आला ना, मग आपल्याला कळण आपण काय कमवतो, कशासाठी कमवतो. लक्षात घ्या, एका माणसाने भरपूर संपत्ती कमवली, हो, हाडाचे मणी केले, रक्ताचं पाणी केलं, भरपूर संपत्ती कमवली. शेवटाला विचार आला, मरण तर प्रत्येकाला येणार आहे. मृत्यू हा कोणाला मान्य जरी नसला, त्याचा स्वीकार हा प्रत्येकाला करावा लागतो. आणि म्हणून त्याने ठरवलं, आपली ही संपत्ती कमवलेली आहे, आपल्याला वारसदार नाही, आणि सरकारच्या ताब्यामध्ये ही संपत्ती देण्यापेक्षा आपण असं करू, आपली संपत्ती आपण सोबत घेऊन जाऊ स्वर्गाला. पण तो संत साहित्याचा अभ्यासक होता, तुकोबाराय म्हणता, बाबा रावणाला कवडी नेता आली नाही, हे त्याला माहित होतं, रावणाला कवडी नेता आली नाही, म्हणून काहीतरी मार्ग असेल. आणि म्हणून त्या मार्गाचं तो मार्ग शोधण्यासाठी त्याने आपल्या मित्रांकडे गेला. मित्रांना विचारलं, बाबा हो, अरे मला ही संपत्ती सगळी सोबत घेऊन जायची, काहीतरी मार्ग असेल तर सांगा ना. मित्रांनी सांगितलं, अरे बाबा रावणाला कवडी नेता आली नाही, एवढी संपत्ती, सोन्याची लंका होती रावणाची, आणि तू म्हणतो ही संपत्ती वरती घेऊन जायची ना. ऐक, आम्ही तुला मार्ग सांगतो, पण त्या बदल्यात आम्हाला काय देशील? त्याने सांगितलं, तुम्हाला 1-2 लाख रुपये देतो म्हटले. काय अडचण नाही मार्ग सांगायला. आणि म्हणून त्यांनी मार्ग सांगायला सुरुवात केली. का रे बाबा, तू अमेरिकेत कधी गेला का? तो म्हणला, तर मी श्रीमंत आहे, विमानाने अमेरिकेमध्ये गेलो. म्हणले फ्रान्समध्ये? म्हणले फ्रान्समध्ये पण गेलो. इंग्लंडमध्ये? अहो तिथे पण गेलो. म्हटले संपत्तीवान मनुष्य आहे, श्रीमंत आहे. का रे, अमेरिकेत गेल्यानंतर भारताची करन्सी त्या ठिकाणी चालते का? म्हणले कशी चालेल, शेजारच्या पाकिस्तानमध्ये चालत नाही. म्हटले तुम्ही अमेरिकेची भाषा करता, भारताची करन्सी त्या ठिकाणी कशी चालेल? मग तिला कन्व्हर्ट करावे लागतं. म्हटले भारताची करन्सी डॉलरमध्ये कन्व्हर्ट करावी लागते, आणि मग ती अमेरिकेमध्ये चालते, इंग्लंड फ्रान्समध्ये चालते. म्हटले अरे म्हणले तसंच आहे वेड्या, या मृत्यू लोकांमध्ये ह्या देशाची करन्सी दुसऱ्या देशात चालत नाही ना. मग ह्या देशाची करन्सी, तुझी कमवलेली संपत्ती तुला वरती घेऊन जायची, ते स्वर्गामध्ये कशी चालेल? मग स्वर्गामध्ये ही संपत्ती घेऊन जात असताना तिला कन्व्हर्ट कर. म्हटले बदल. कसं कन्व्हर्ट करायचं? अरे म्हणलं तिचं रूपांतर पुण्यामध्ये कर, कारण त्या ठिकाणी पुण्य चालतं. म्हटले स्वर्गामध्ये पुण्य चालतं,
पुण्य नावाची करन्सी त्या ठिकाणी चालते म्हटले. आणि मग तिला कन्व्हर्ट कसं करायचं म्हटले, अरे योग्य कर्म कर, दान धर्म कर, आणि या दान धर्माच्या माध्यमातून तू ही संपत्ती वरती घेऊन जाऊ शकतो. मला बरं झालं गाड्या तुम्ही मार्ग सांगितला. मी आता असंच करतो म्हणले. दान धर्म त्या मनुष्याने केला आणि दान धर्माच्या माध्यमातून सगळी संपत्ती त्याने समाजामध्ये वाटून दिली आणि समाजाने सुद्धा त्याला व्यवस्थित असे आशीर्वाद दिले. आणि त्या आशीर्वादाच्या बळावर ज्यावेळेस मरणासन्न शरपंजरी पडला ना, स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर होतं. का? कारण त्याने दान धर्म केलेला होता, लोकांचं पोषण त्या ठिकाणी केलेलं होतं, लोकांनी त्याच्याकडून काहीतरी घ्यावं असं कर्म त्याने केलेलं होतं. बाबा, ही संपत्ती आपण कितीही कमवली ती जागेवर राहते, पण त्या माध्यमातून आपण पुण्य कमवायला हवं. आपण नेहमी प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून श्रवण करत असतात. ऐका, धनानी भूमोपशिवश्य गोष्टी भार्यागृहद्वारे जनस्मशाने देहश्यतायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. आपण भरपूर संपत्ती कमवतो, धन कमवतो, एक तर बँकेत राहील किंवा जमिनीमध्ये कुठे गाडून ठेवाल तर गाडून त्या ठिकाणी राहील म्हटले. लक्षात घ्या, संपत्ती कितीही कमवली जागेवर राहते. म्हणजे 1 एकर जमीन होती आणि 1 एकराची 100 एकर केली पठ्ठ्याने. म्हणजे पठ्ठ्याने केली 1 एकराची 100 एकर. पण मुलं म्हणणार नाही, बाबा तुम्ही स्वर्गाला चाललात ना, एखादं एकर वरती घेऊन जा. कोणी म्हणत नाही. लक्षात घ्या, सगळं जागेवर राहतं. म्हणजे भरपूर गोठ्यामध्ये गायी आहे, त्या सुद्धा जागेवर राहणार आहे. कोणी म्हणणार नाही तुम्हाला घेऊन जा. तुम्ही इष्ट मित्र सखे सोयरे भरपूर कमवा, जन स्मशाने, फक्त स्मशानापर्यंत हे लोक सुखाचे घेतल्याते जन सुखाचे दिला घेतल्याते अंत हे काळीचे नाही कोणी अंत हे काळीचे नाही कोणी सुखाचे दिया घेतल्याचे जनके सुखाचे दिया घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी अंत हे काळीचे नाही कोणी जनके सुखाचे घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी अंत हे काळीचे नाही कोणी जन हे सुखाचे दिला घेतल्याचे. बाबा, जनाचा स्वभाव आहे, लक्षात घ्या, ते फक्त स्मशानापर्यंत येतात. आणि तुमचा जो मनुष्य देह आहे ना, जो एवढा फेरन लवली पावडर लावून तुम्ही नटवलेला आहे ना, हा फक्त स्मशानापर्यंत असणार आहे, चितेपर्यंत असणार आहे. आणि मग त्या ठिकाणाहून त्या जीवाला त्याची जी गती प्राप्त होते ना, त्याच्या कर्मानुसार त्याला ती गती प्राप्त होते. कर्मानुगो गच्छति जीव एकः, हे लक्षात घ्या. कर्मानुसार त्याला त्या ठिकाणी गती प्राप्त होते. जसं कर्म असाल, म्हणजे जशी कर्माची शिदोरी आहे ना, जशी तुम्ही बांधूल घ्याल ना, तीच तुम्हाला वाटेमध्ये खर्च करावी लागणार आहे. ज्ञानोबा असं म्हणतात, जे कर्मरंभाची कड नावेक होय दुवाड वाहते वेळे जड शिदोरी जैसी. जशी शिदोरी असेल ती तुम्हाला खर्च करावी लागेल. ऐका, जसं जसं तुमचं कर्मसूत्र असेल ना, त्या कर्मसूत्राप्रमाणे तुम्हाला गती प्राप्त होत असते. ज्ञानोबारायांची ओवी आहे, बोलण्याला धार असण्यापेक्षा काका आधार खूप महत्वाचा असतो. जे जे जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, तो ते गतीत पात्र होची लागे. जसं जसं ज्याचं कर्मसूत्र असेल ना, त्या कर्मसूत्राप्रमाणे त्याला गती प्राप्त होत असते. म्हणून माणसाने कर्म करत असताना कर्म तपासावे. आपण काय कर्म करतो, त्या कर्मानुसार आपली त्या ठिकाणी गती आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून माणसाने स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं. बाबा रे, आपण ज्या समाजामध्ये वावरतो ना, त्या समाज आपल्याकडे पाहून काहीतरी शिकत असतो. तुम्ही वाईट वागाल, समाज वाईट शिकेल. तुम्ही योग्य वागाल, समाज सुद्धा योग्य शिकेल. आपल्याकडे पाहून समाज शिकत असतो, आपल्याकडे पाहून समाज वागत असतो. समाजाचं आपल्याकडं सुईच्या टोका एवढं लक्ष आहे. लक्षात घ्या, जेवढं सुईचं टोक बारीक आहे ना,
तेवढं लक्ष समाजाचं आपल्याकडे आहे. म्हणून आपलं स्वतःचं पतन होणार नाही ही काळजी आपण स्वतः करायला हवी. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणता बाबा, या मनुष्य देहाचं सार्थक आम्हाला कळालं, महत्व कळालं, आणि म्हणून आम्ही हा मनुष्य देह विठ्ठल भक्तीमध्ये खर्च केला. आणि विठ्ठल भक्तीमध्ये खर्च करून या आयुष्याला आम्ही सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेतली. अभंगाचं 3रं चरण. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याचा साधने, आयुष्याचा साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याचा साधने, आयुष्याचा साधने, सच्चिदानंद पदवी गेली, सच्चिदानंद पदवी गेली, आम्ही धर्मालो, आम्ही धर्मालो, सच्चिदानंद पदवी गेली, सच्चिदानंद पदवी गेली, आम्ही धर्मालो, आम्ही धर्मालो, आयुष्याच्या साधने, पदवी गेली, पदवी गेली, पदवी गेली, पदवी गेली. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आम्हाला या मनुष्य देहाचं महत्व कळालं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात महत्व कळालं, आणि म्हणून आम्ही हा मानवी देह विठ्ठल भक्तीमध्ये खर्च केला. या मनुष्य देहाला, या आयुष्याला येऊन आम्ही भक्ती केली. परिणाम असा झाला, आम्हाला सच्चिदानंद स्वरूपता प्राप्त झाली. आम्ही सच्चिदानंद मिळवला. ती भगवत स्वरूपता आम्ही प्राप्त करून घेतली. का याचं महत्व आम्हाला कळलं. जे भक्ती करतात ना, आज हे मुलं सर्व भाग्यवान आहे. यांचे आईवडील कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाच हरिक वाटे देवा. हे सर्व माझे वारकरी विद्यार्थी मित्र आहे सर्व. आणि खरंच त्यांचे सार्थकता आहे. आज आमचे शुभम महाराज असतील, नवनाथ महाराज असतील, इकडे विनेकरी बाबा आहेत, चोपदार आहे, ही सर्व मंडळी भाग्यवान आहे. नव्हे नव्हे तुम्ही सुद्धा भाग्यवान आहे. कारण कीर्तनामध्ये बसतात, हे लक्षात घ्या. इतर तमाशामध्ये बसणारे समाज लोक तुम्हाला पाहायला मिळतील, इतर ठिकाणी बसणारे लोक तुम्हाला पाहायला मिळतील, पण हरी कीर्तनामध्ये बसणारे लोक हे कमी आहे. त्यांना वीट येतो या ठिकाणी, लक्षात घ्या. या ठिकाणी आलं त्यांना असं विटाळ होतो. त्यांना असं वाटतं कधी एकदाच कीर्तन संपतं आणि कधी आम्ही पंक्तीला बसतो. कारण ते फक्त पंक्तीसाठी आलेले असतात. पण तुकाराम महाराज म्हणतात बाबा, आम्हाला ह्या मनुष्य देहाचं महत्व कळालं. आणि ज्या माणसाला महत्व कळतं ना, तो माणूस तो विटाळ कधी करून घेत नाही. लक्षात घ्या. ज्ञानोबाराय म्हणता बाबा, भगवत स्वरूपता काय आहे हे आम्हाला कळालं, म्हणून त्या भगवत स्वरूपतेचा आम्हाला वीट येत नाही. ज्ञानोबाराय असं म्हणता, पैगा अनेकही एक साचे, जे हाता आले तरी न वचे, आणि अनुभविता काही न वेचे वरी विटे ना. आम्हाला त्याचा वीट येत नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा यास्मिन स्थितन दुःखेन गुरुनापी विचारले. ते आम्हाला हे सगळं प्राप्त झालं. भगवंताची कृपा आहे आमच्यावर, आणि म्हणून आम्ही या कीर्तनामध्ये, हरि कीर्तनामध्ये या ठिकाणी बसतो. कारण आम्हाला महत्व कळालं. आणि म्हणून महाराज म्हणता, आम्ही स्वतःची धन्यता आम्ही स्वतः करून घेतो. का? आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही हरि कीर्तन करतो. अभंगाचं 2रं चरण. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, दासवी विठोबाची झालो, विठोबाची झालो. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. मोठ्या प्रेमाने कौतुक करा त्यांचं, टाळी वाजवा. अहो, हे कुठेही ऐकायला मिळणार नाही. लक्षात घ्या, कुठेही ऐकायला मिळत नाही. याला सुद्धा खूप मोठं भाग्य लागतं. शिवम महाराज किती कौतुक करावं कमी आहे हो.
आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, बाबा रे, आमच्या स्वतःच्या जीवनाचं आम्ही स्वतः कौतुक करतो. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आम्ही भाग्यवान आहात, विठोबाचे दास झालो. लक्षात घ्या, मनुष्य देह याचं महत्व वेगळं आहे. मनुष्य देह प्राप्त झाला ना, कारण दुर्लभ असलेला मनुष्य देह आहे. दुर्लभ मनुष्य देहो देहिणाम क्षण भंगुरहा तथापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. या मनुष्य देहातूनच आपण वैकुंठाची प्राप्ती करून घेऊ शकतो. दुसऱ्या देहातून आपल्याला प्राप्ती होणं शक्य नाही. जरी तुम्हाला कधी कधी पंढरपूरच्या वारीला, त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ दादांच्या वारीला कधी कधी कुत्र वारीमध्ये चालताना दिसतं, जरी ते वारी करत असलं ना, तरी पण भगवत स्वरूपता प्राप्त करून घेण्यासाठी त्याला मनुष्य देहालाच यावं लागतं. एवढं मनुष्य देहाची सार्थकता आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणता, बाबा आम्हाला हा मनुष्य देह प्राप्त झाला ना, आमचं पूर्वजन्मातलं नव्हे नव्हे अनेक कल्पामध्ये आम्ही काहीतरी पुण्य केलेलं आहे, सत्य केलेलं आहे, आणि त्याचा परिणाम आम्हाला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. ज्ञानोबाराय असं म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. एक दोन दिवस नाही म्हटले, बहुत कल्प वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. आम्हाला हे फळ प्राप्त झालं, हा मनुष्य देह प्राप्त झाला. नवे नवे आम्ही भक्ती मार्गाला लागलो, हे आमचं भाग्य आहे. लक्षात घ्या, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. जन्म जन्मी आम्ही, जन्म जन्मी आम्ही, जन्म जन्मी आम्ही हो पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही भाया विठ्ठले केले, भाया विठ्ठल जन्म जन्मी आम्ही पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही, जन्म जन्मी आम्ही हो जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्ही बहुपुण्य केलं. आणि एक लक्षात घ्या, आता ह्या पुण्याच्या बळावर जर आम्ही स्वर्ग सुखाच्या कपारीत जर अडकून बसलो ना, परिणाम एक ना एक दिवस त्या स्वर्गामध्ये भोग भोगत असताना हे पुण्य क्षय होतं, संपतं. आणि क्षय झाल्यानंतर आम्हाला पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागेल. म्हणून आम्ही भगवत स्वरूपता प्राप्त करून घेतो, आम्ही भगवंताची प्राप्ती करून घेतो का, जेणेकरून आम्हाला पुन्हा या मृत्यू लोकामध्ये यायची गरजच पडणार नाही. हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. लक्षात घ्या, नहुष नावाचा राजा आहे. या नहुष नावाच्या राजाने 99 यज्ञ पूर्ण केले. आणि त्या काळचा विद्यमान जो इंद्र होता, त्या इंद्राकडून ब्रह्महत्येचं पातक घडलं. परिणाम त्याला कीटकाच्या योनीला प्राप्त व्हावं लागलं. आणि म्हणून इंद्रप्रस्थ खाली ठेवू नये. आणि म्हणून त्या काळामध्ये ज्यावेळेस यादी काढली, त्या यादीमध्ये हा नहुष नावाच्या राजाचं 1 नंबरला नाव आलं. याने 99 यज्ञ पूर्ण केलेले होते, 1 यज्ञ बाकी होता. असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये. असं आहे, 100 यज्ञ पूर्ण झाल्यानंतर इंद्रपद भेटत असतं. लक्षात घ्या. आणि याने 99 यज्ञ पूर्ण केले, इंद्रपदाचा अधिकारी झाला. इंद्रपद याला त्याचा अधिकारी बनवलं. आणि इंद्रपदावर बसल्यानंतर अनेक प्रकारचे भोग त्या ठिकाणी भोगू लागला. पाहता पाहता पूर्व इंद्राची जी पत्नी होती, तिचं नाव होतं शची. जो अगोदर इंद्र होता त्याची पत्नी, तिचं नाव होतं शची. त्या शचीकडे याची कुदृष्टी गेली. शची पतिव्रता आहे, तिच्याकडे कुदृष्टीने याने पाहिलं. तिच्याबद्दल अंतःकरणामध्ये काम भावना निर्माण झाली, काम्य भावना निर्माण झाली. आणि म्हणून तिला दूत पाठवलं तिच्याकडे. दूताला सांगितलं, जा त्या शचीला म्हणा, तुझ्या पतीची जशी तू सेवा करायची ना, तशी सेवा माझी कर म्हटले. ती पतिव्रता होती. आणि होतं काय माहितीये का, अनाधिकारी व्यक्तीला जर खुर्ची दिली ना बसायला, लक्षात घ्या, अनाधिकारी व्यक्तीला खुर्ची जर बसायला दिली, त्या खुर्चीवर बसायची त्याला अक्कल नसते. मी तुम्हाला नगरी भाषेतले एक म्हण सांगतो. गाढवाला जर खुर्ची दिली ना बसायला, त्या गाढवाला खुर्चीवर बसायची अक्कल नसते. मग ते काय करतं,
ती खुर्ची गळ्यात टांगतं आणि गावभर फिरत असतं. हे लक्षात घ्या. ज्या नहुशाला ह्या नहुशाने दूत पाठवला, त्या दूताने त्या शुचीला सांगितलं, महाराजांनी तुला जशी तू तुझ्या पतीची सेवा करायची ना तशी सेवा करायला त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तिने सांगितलं, मी पतिव्रता नारी आहे, तू तुझ्या महाराजांना जाऊन सांग, इंद्राला जाऊन सांग, त्या नहुशाला जाऊन सांग, तुला जर माझी प्राप्ती हवी असेल ना, तुला जर मी हवी असेल ना, तर माझ्याकडे येत असताना ऋषीमुनींना रथाला झूप आणि सर्पाचा चाबूक करून त्यांच्या पाठीवर आसूड ओढ, मग माझ्याकडे ये. याने अगस्त्य ऋषींना, सप्त ऋषींना रथाला झोपलं, सर्पाचा चाबूक केला आणि त्यांच्या पाठीवर आसूड ओढू लागला. अगस्त्य ऋषींना क्रोध अनावर झाला, त्यांचा क्रोधाग्नी भडकला आणि त्यांनी श्राप दिला, राजा, अरे साधू संत तुला कळाले नाही, साधू संताचा अपमान करतो, जा, ज्या सर्पाचा तो हातात चाबूक केला ना, आसूड केला ना ज्या सर्पाचा, त्या सर्प योनीला प्राप्त होशील. आणि मग ज्ञानोबराय म्हणता, बाबा पुण्य हे क्षय पावत असतं, म्हणून आम्ही पुण्य कमवत नाही. मग तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुण्य हे संपत असतं, याने फक्त स्वर्गाची प्राप्ती होते. आणि स्वर्गाची प्राप्ती एकदा झाली का ते स्वर्गाच्या प्राप्तीच्या भोगामध्ये हे पुण्य खर्च होतं, आणि खर्च झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागतो, आणि मृत्यू लोकामध्ये जन्म घेतल्यानंतर पुन्हा तेच भोग आहे. लक्षात घ्या, पुन्हा त्याच अपेक्षा आहे, पुन्हा त्याच आशा आहे, आणि या आशापायी आपला जन्म वाया जातो. नाटाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ लागी केला, क्षण एक मुक्ती यज्ञ माझी केला, हिताईच्या सीन पावला, हिताईच्या सीन पावला, माया वेदिला जीव माझा, माया वेदिला जीव माझा, माया वेदिला जीव माझा, माया वेदिला जीव माझा, माझे स्वगीत रे रती तो, माझे स्वगीत रे रती तो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा सिन पावला, माया विष्टीला जीव माझा, माझे सोयीत नेनती कोणी, काही न करीती मज वाचुनी, सज्जन तव सुखाची मांडणी, नेनती कोणी आदि अंत. बाबा, या मनुष्य देहामध्ये काय सांगू गरिबीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यात असे, मज चालता प्रयाण काळी, असतान दिसती जवळी, मृत्तिके मृत्तिका कवळे, एकले मेळे संचिताचे. बाबा, काय तुला या गर्भाच्या यातना सांगू. आणि म्हणून आम्ही पुण्य कमावण्यापेक्षा भगवत प्राप्ती करून घेतो, कारण पुण्यामुळं आपण ह्या स्वर्ग सुखाच्या कपारीमध्ये अडकून बसतो. लक्षात घ्या, आणि एकदा पुण्य क्षय झालं पुन्हा मृत्यू लोकाला प्राप्त व्हावं लागतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, बाबा आम्ही ह्या स्वर्गाची पायरी करू. ऐका बरं, आम्ही काय करू, या स्वर्गाची पायरी करू आणि मग भगवत स्वरूप त्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊ. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे पावटणे, तुका म्हणे पावटणे, तुका म्हणे पावटणे, तुका म्हणे पावटणे, घरू स्वर्गी निशाने, घरू स्वर्गी निशाने, धन आम्ही जन्म आलो, धन आम्ही जन्म आलो, घरू स्वर्गी निशाने, घरू स्वर्गी निशाने, धन आम्ही जन्म आलो, धन आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे
विठोबाचे झालो दास दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे झालो विठोबाचे विठोबाचे झालो झालो दास दास विठोबाचे विठोबाचे झालो दास विठोबा दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबा दास विठोबाचे झालो विठोबाचे झालो
जगद्गुरु तुकोबराय म्हणतो बाबा हे जे स्वर्ग आहे ना या स्वर्गाची आम्ही पायरी करतो आणि मग त्या ठिकाणी भगवत स्वरूपतेला प्राप्त होतो पण ज्या साधनातून आम्ही हे करतो ना ते मनुष्य देह आहे. मनुष्य देह दुर्लभ असलेलं साधन सांगितलेलं आहे. या साधनातून आपल्याला भगवत स्वरूपता प्राप्त होते पण केव्हा ज्या वेळेस या मनुष्य देहाला आल्यानंतर या मुखाने आपण विठ्ठलाचं जोपर्यंत भजन करत नाही तोपर्यंत आपल्याला भगवत स्वरूपता प्राप्त होत नाही. अगोदर विठ्ठलाचं भजन आपल्या मुखाला असलं पाहिजे. विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. जर या मुखाला विठ्ठलाचं भजनच येत नसेल ना म्हटले ते फक्त चांबड्याचं कुंड आहे म्हटले. लक्षात घ्या. म्हणून विठ्ठलाचं मोठ्या प्रमाणे आपण या ठिकाणी भजन करायचं. भगवान परमात्म्याचं भजन करायचं. सर्वांनी खाली हात ठेवले तरी चालतील फक्त हाताने टाळे वाजवा आणि मुखाने भजन करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि जय जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान रे हरि राम की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय गुरुजोग महाराज की जय राज तुकाराम बाबा महाराज की जय भगवान कुमार भगवान कुमार भगवान कुमार